अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेल्या शांती कायद्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारने विविध कंपन्यांशी अणुऊर्जा निर्मितीसाठी करार केलेले आहेत। या करारानुसार रिलायन्स, अदानी, बजाज या समूहांच्या 20 कंपन्यांसह केंद्र सरकारच्या एनटीपीसीएल मार्फत राज्यामध्ये 25,400 मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार आहे। हे प्रकल्प कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू, पूर्णगड आणि सिंधुदुर्गातील देवगड इथं उभारण्यात येतील। या प्रकल्पांद्वारे राज्यात 6.5 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1.25 लाख नोकऱ्यांची निर्मिती होईल असं सरकारनं म्हटलंय। देशाच्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वीच शांती कायदा लागू केलेला आहे। या कायद्याच्या माध्यमातून 2047 पर्यंत देशामध्ये 100 गीगावॉट इतकी अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। त्यासाठी खासगी कंपन्यांनाही अणुऊर्जा निर्मितीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे। तर हा करार नेमका काय आहे त्याच्यावर एकदा नजर टाकूया। तर अदानी पॉवर लिमिटेड बारसूमध्ये जवळपास 6,000 मेगावॅटची ऊर्जा निर्मिती करणार आहे। गुंतवणूक करण्यात आलेली आहे 1.5 लाख कोटींची। रिलायन्स इंडस्ट्रीज पूर्णगडमध्ये हा प्रकल्प सुरू करेल। 7,200 मेगावॅट ऊर्जा निर्मिती केली जाईल। यामध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि जवळपास लाखांच्या घरामध्ये रोजगार निर्मितीचा दावा केला जातोय। एनटीपीसी लिमिटेड देवगडमध्ये 7,200 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करेल आणि याच्यामध्ये 1 लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। तर ललितपूर पॉवर जनरेशन ही कंपनी देखील 5,000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करणार आहे आणि याच्यामध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। 3,000 रोजगारांचा दावा केला जातोय।